दुपारच्या टाइमला मी घुसलो डायरेक्ट वाईन बार मध्ये. सकाळी सकाळी माझ्यानं आपल्या एमटीची नंबर प्लेट तुटली. मग तशीच तुटेल नंबर प्लेट घेऊन आलो नांदुऱ्यात. पियुष भाऊले म्हटलं चला आपल्याला गोळेगावले जाणार आहे. आणि आमची धावपळ पाहून हे क्लिअर समजून राहिलं की आम्ही फुकटचं खायला चाललो. एवढ्या दूर जाणार आहे त्याच्यासाठी 4 व्हीलर पाहिजे. 4 व्हीलरची चाबी घ्यायसाठी आम्ही आलो पियुष भाऊच्या वाईन बारवर. त्याच कारणानं मिहानी वाईन बार पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ मध्ये दिसली. पियुष भाऊनं मस्त गाडी पुसली. मग विचार बदलला की आपण हे गाडी नाही इनोवा घेऊन जाऊ. मग काढली आपली इनोवा, निघलो गोळेगावकडे. रस्त्यानं आपल्या इन्स्टा फॅमिलीची भेट घेत आलो गोळेगावमध्ये. गोळेगावमध्ये शिवपुराण चालू होतं आणि आम्हाला या ठिकाणचं जेवणाचं आमंत्रण येलं होतं. सगळेचे जेवण झाले तरी मला वाढणं चालूच. आणि वरून विचारत होते की जेवण झालं की नाही. मग जेवण झाल्यावर आपल्या इन्स्टा फॅमिली सोबत फोटो काढले. आणि फोटो काढणं झाल्यावर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मी जिकडे जात होतो तिकडे आपली इन्स्टा फॅमिली माया मागे. गावातले लोक बी विचारातच पडले असतील की हे पोट्ट्याच्या मागे कोण फिरू राहिले. आपल्या पोट्टेचं मायावर एवढं प्रेम पाहून लय भारी वाटते. तेले टाटा करून आम्ही आलो वापस नांदुऱ्यात. मिहानी एंटरप्राइज वर येऊन मी हे बर्ड्स घेतले. आणि इकडे विशाल भाऊ मला म्हणत की हा मोबाईल पाण्यात टाकला तरी याचं काहीच नाही होत. म्हटलं दाखवा इकडे पाहू द्या जरा. धरला मोबाईल आणि टाकला पाण्यात. एक वेळा नाही 2-3 वेळा. मोबाईलचं नाव आहे Realme 14. 16 तारखेला याची लॉन्चिंग आहे. आपली इयरबड एकदा चेक करून घेतले. मी चाललो होतो घरी. पण नांदुऱ्याच्या बायपास जवळ मला भेटला आपला गण्यासोबत भाषा बी होता. म्हटलं चला आपण बदाम शेक पिऊ. नांदुऱ्याच्या बायपासवर हे रॉयल मेवाड आईस्क्रीमची गाडी असते. या ठिकाणी 1 नंबर बदाम शेक भेट. मी लय वेळासाठी बदाम शेक पित असतो. आज गण्या भेटला तर गण्याला बी दिला. गणा कसाही असो भाऊ पण आपल्या कामाचा माणूस आहे. अजून 2 बदाम शेक पार्सल घेतले. आता हे कोणासाठी, हे आपल्या मम्मीसाठी. पण अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ जरा जास्तच लंबा झाला. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर लोक तुम्ही मला फॉलो करून घ्या.